AI म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स. रोज आपण याबद्दल काही ना काही ऐकतो नाही का? पण बातम्या कशा असतात? AIमुळे ऑनलाईन घोटाळे वाढले, खोटी माहिती पसरतीये, किंवा सगळ्यात मोठी भीती, AI आपल्या नोकऱ्या घेणार. हे सगळं ऐकून थोडी भीती वाटणं अगदी साहजिक आहे. आणि या सगळ्या चर्चांमधून एकच मोठा प्रश्न आपल्या सगळ्यांच्या मनात येतो की हे AI खरंच एक दिवस जगावर ताबा मिळवेल का? चला, आज आपण याच प्रश्नाचं उत्तर शोधूया आणि AI बद्दलच्या 5 महत्त्वाच्या खऱ्या गोष्टी समजून घेऊया. तर या ज्या भीती आहेत त्या खऱ्या आहेत का, की यात काही गैरसमज आहे? चला तर मग ह्याच गोंधळातून मार्ग काढूया आणि AI बद्दलच्या अशा 5 गोष्टी जाणून घेऊया, ज्यानंतर तुम्हाला या तंत्रज्ञानाकडे बघण्याचा एक नवीन दृष्टिकोन मिळेल. ठीक आहे, चला सुरू करूया पहिल्या गोष्टीपासून. आणि ही गोष्ट ऐकून तुम्हाला कदाचित आश्चर्य वाटेल. हे जे AI आहे ना, ते काही अचानक आलेलं नवीन तंत्रज्ञान नाहीये. उलट हे तंत्रज्ञान आपल्या आजोबांच्या काळातलं आहे. हो, हे खरंय. AIची मुळं 1940च्या दशकातल्या आर्टिफिशियल न्यूरल नेटवर्क्स नावाच्या एका संकल्पनेत आहेत. आता हे अवघड नाव ऐकून घाबरू नका. सोप्या भाषेत सांगायचं तर हे आपल्या मेंदूतल्या नसांच्या जाळ्यासारखं असतं. जसं आपण अनुभवातून शिकतो, चुकांमधून सुधारतो, तसंच हे नेटवर्क काम करतं. आणि गंमत म्हणजे हेच तंत्रज्ञान आज आपल्या आयुष्याचा एक महत्त्वाचा भाग बनलंय. आपल्याला कोणतं गाणं ऐकायचंय किंवा कोणता सिनेमा बघायचा आहे हे सुचवण्यापासून ते आपल्या मोबाईलमधले चेहरे ओळखून फोटो व्यवस्थित ठेवण्यापर्यंत सगळं काही AIच करतंय. म्हणजे बघा, कळत नकळतपणे आपण कित्येक वर्षांपासून AI वापरतोय. आता AI इतकं सगळं करू शकतं म्हणजे ते माणसासारखंच झालं का? नाही. इथेच दुसरी महत्त्वाची गोष्ट येते. AIच्या काही मर्यादा आहेत आणि त्या खूप मोठ्या आहेत, ज्या त्याला माणसांपासून वेगळं ठरवतात. आजकाल ज्या AIची सगळीकडे धूम आहे तो आहे जेनरेटिव्ह AI. ChatGPT, Google बार्ड ही त्याचीच उदाहरणं. हे AI काय करतं तर हे माणसांसारखं बोलू शकतं, लिहू शकतं, नवीन काहीतरी तयार करू शकतं. हे खरंच खूप प्रभावी वाटतं. पण ते हे कसं करतं हे समजून घेणं महत्त्वाचं आहे. यातला सगळ्यात मोठा फरक समजून घ्या. माणसाला भावना असतात, त्याला स्वतःचे विचार असतात, चेतना असते. पण AIला यातलं काहीही नाही. त्याला प्रेम, राग, द्वेष यातलं काहीही कळत नाही. ते फक्त त्याला दिलेल्या माहितीतून पॅटर्न ओळखतं आणि त्यानुसार उत्तरं देतं. याची कल्पना करायची असेल तर एका बोलणाऱ्या पोपटाचा विचार करा. पोपट राम राम म्हणतो, पण त्याला राम कोण आहे किंवा राम राम का म्हणायचं हे माहीत नसतं. तो फक्त आवाजाची नक्कल करतो. AIचं काम अगदी तसंच आहे. ते शब्दांची नक्कल करतं, पण त्याला त्या शब्दांमागचा अर्थ कळत नाही. आणि याच कारणामुळे पुढची गोष्ट पक्की लक्षात ठेवा. AI खोटं बोलू शकतं किंवा आपल्या सोप्या भाषेत सांगायचं तर ते थापा मारतं. चॅटबॉट जे काही सांगतो ते प्रत्येक वेळी खरं असेलच असं नाही. याला टेक्निकल भाषेत AI हॅल्युसिनेशन म्हणतात. म्हणजे काय? तर AIचा मुख्य उद्देश सत्य सांगणं नाहीये, तर वाक्यातला पुढचा योग्य शब्द कोणता असेल याचा अंदाज लावणं आहे. त्यामुळे ते कधीकधी पूर्ण आत्मविश्वासाने अशी माहिती देतं जी पूर्णपणे चुकीची असू शकते. म्हणूनच AIने दिलेली माहिती नेहमी दुसऱ्यांदा तपासून पाहणं खूप गरजेचं आहे. ठीक आहे, तर AIमध्ये भावना नाहीत, ते खोटं बोलू शकतं. पण मग ते निष्पक्षपाती तरी असेल ना? कारण शेवटी ते एक मशीन आहे. पण इथेच तिसरा महत्त्वाचा मुद्दा येतो. प्रश्न असा आहे की एखादा मशीन वंशद्वेषी किंवा भेदभाव करणारं असू शकतं का? हे ऐकायला विचित्र वाटेल, पण याचं उत्तर आहे हो, असू शकतं. ते कसं ते समजून घेऊया. AIला आपण इंटरनेटवर उपलब्ध असलेली सगळी माहिती शिकायला देतो. पण आपल्या इंटरनेटवर आणि समाजात जसा भेदभाव आहे, जसा द्वेष आहे, ते सगळं काही AI शिकतं. म्हणजे आपण त्याला जे शिकवू तेच ते आपल्याला परत देणार. कचरा आत टाकला तर बाहेर कचराच येणार, नाही का? याचं एक खरं उदाहरण आहे. 2016मध्ये मायक्रोसॉफ्टने टे नावाचा एक चॅटबॉट आणला होता. पण काही तासांतच तो लोकांकडून वंशद्वेषी आणि चुकीच्या गोष्टी शिकला आणि तेच बोलू लागला. शेवटी त्याला बंद करावं लागलं. यावरून कळतं की AI हा आपल्या समाजाचाच एक आरसा आहे. आतापर्यंत आपण AIच्या मर्यादा आणि धोक्यांबद्दल बोललो. पण याचा अर्थ असा नाही की AI फक्त वाईटच आहे. अजिबात नाही. आणि हाच आपला चौथा आणि खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. AI हे एक प्रचंड शक्तिशाली आणि उपयुक्त साधन आहे. विचार करा, आरोग्य क्षेत्रात नवीन औषधं शोधण्यापासून ते कॅन्सरसारख्या आजारांचं निदान लवकर करण्यापर्यंत AI मदत करत आहे. ते एका पर्सनल टीचरसारखं आपल्याला शिकवू शकतं. मोठमोठी पुस्तकं किंवा रिपोर्ट काही मिनिटात वाचून त्याचा सारांश देऊ शकतं. यामुळे आपलं काम कितीतरी सोपं आणि जलद होऊ शकतं. आणि या सगळ्यामुळे काय होईल? आपला वेळ वाचेल.
आणि हा वाचलेला वेळ आपण हवामान बदलांसारख्या मोठ्या समस्या सोडवण्यासाठी वापरू शकतो किंवा मग आपल्या कुटुंबासोबत मित्रांसोबत जास्त वेळ घालवू शकतो. तर आपण एआयच्या मर्यादा पाहिल्या, त्याचे धोके पाहिले आणि फायदेही पाहिले. मग आता आपण आपल्या मूळ प्रश्नाकडे परत येऊया, भीती विरुद्ध सत्य. आणि सत्य हे आहे की एआय जगावर ताबा मिळवणार नाही. का? कारण ते एक साधन आहे. त्याला स्वतःची बुद्धी, इच्छा किंवा चेतना नाही. ते स्वतःहून काहीही ठरवू शकत नाही. म्हणून खरा प्रश्न हा नाही की एआय काय करेल. खरा प्रश्न हा आहे की आपण त्याचा वापर कसा करणार आहोत. आगीचा वापर जेवण बनवण्यासाठीही होतो आणि घर जाळण्यासाठीही. तसंच एआयचं आहे. हे एक शक्तिशाली साधन आहे आणि त्याचा वापर चांगल्यासाठी करायचा की वाईटासाठी हे पूर्णपणे आपल्या म्हणजे माणसांच्या हातात आहे. भविष्य एआय नाही तर आपण घडवणार आहोत.